हाय हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला तुमचे स्वागत आहे. चला फ्रेंड्स, उठले, आंघोळ वगैरे केली. फिरत आला नाही, तिकडेच आहे पोहोचले इथे झोपलेला. आम्ही दोघच होतो घरे आणि याची पण आंघोळ झालेली आहे. बघा किती चावायचा प्रयत्न करतोय. जसं दाता आले ना असं इतका चावतो. दुसरं कुणाला नाही, जास्त मलाच चावतो. देवपूजा वगैरे झाली, आंघोळ पण झाली. आता यशला ना दवाखान्यात न्यायचंय. रात्रीपासून जुलाब झालाय त्याला. सारखी शी करतो. दातामुळे किंवा उन्हामुळे झाला असेल, पण औषध वगैरे नसले मग दवाखान्यात नेते. त्यांना नंबर लावलेले आहे दवाखान्यामध्ये, घेऊन जावं लागेल. आणि विराटला पण घेऊन येतो. निघालोत. टोपी घातली विराटची यशला. तर चला, यश आणि निघालोत दवाखान्यामध्ये. विराटला क्लासला सोडलं जात नव्हता, त्यामुळे ओम गेला सोडायला. आता निघालोत दवाखान्यात. दवाखाना करून यायचं पटकन, म्हणजे गोलू रांगोळी सुकला जरा. दवाखान्यात डॉक्टर यायचे होते. थोडा वेळ बसलेलं. यश असा शांत बसला ना. विराट असा लहान होता तेव्हा नाही शांत बसायचा आणि आरडाओरडा करायचा, पण हा खूप शांत बसतो. पुढे सिस्टर बोलायची तर तो सारखा लक्ष देऊन ऐकायचा, शांत बसलेला तिला बघून. डॉक्टर यायचे होते. चला, डॉक्टर आला, चेक केलं तर मेडिकल घेत होते त्याचं. तशी चॉकलेट बघितली की तो लगेच चॉकलेट. चला, दवाखाना करून निघालो. चॉकलेट घेतली यशने. चॉकलेट घेतली. नुसता रडायला लागला होता. लई बसलेला, पण नंतर रडायला लागला. ताईच्या रूमवर येऊन बसलो होतो, कारण विराटला पण इथंच आणणार होत्या सोनीताई क्लासून. म्हणलं थोडा वेळ तिथंच बसावा. मग चॉकलेट खायला लागला गेल्या गेल्या घरी. अशी कोण खाते चॉकलेट? ते बघा फ्रेंड्स, ताईच्या खिडकीमधून किती चांगला व्ह्यू दिसतो. असं मस्त मोकळी बिल्डिंगच्या माझ्या बिल्डिंगला ना खूप साईडला बिल्डिंगच आहे, तर वगैरे असं फ्रेश वातावरण दिसत नाही. इकडे खूप चांगलं यांच्या खिडकीतून वातावरण दिसतं बघा. आणि आज ऊन वगैरे पण नव्हतं, तर चांगलं फ्रेश वातावरण दिसत होतं. कारण पाऊस येईन असा आकार झालेला दिसत होता. पाऊस काही 4 थेंब आले आणि परत गेला. आज यशला हे बघा औषध, हे बघा हे औषध आहे. पुढे गेले पडेल पडेल. हे बघा यश यश, हाय बोल हाय बोल. हे बघा एडिटर. औषध पाजवायचं होतं यशला आणि दीदी म्हणली मी शूट करते. मी औषध पाजवायला लागलोय आणि ती बडबड करायची काही पण. हे बघा तर छान शूट केलं आहे. मस्त कसं शूट वाटलं तिचा प्लीज कमेंटमध्ये सांगा. यश औषध प्यायला रडत होता खूप, कारण त्याला नाही औषध आवडत. जबरदस्ती त्याला औषध पाजवलं. चला फ्रेंड्स, ताईची इथं बसलेले होतं. दवाखान्यातून आणलं यशला. खूप झोपेला आलेलं आहे. विराटला पण क्लासला आणलं, सोनीताई क्लासून आणलं सोनीताईने. तिथं जेवण वगैरे केलं. आता कामं पडलेली, कपडे वगैरे धुवायचे. काल यशने खूप राडा केला होता, गाणं केला होता. चला, आम्ही फटाफट आवरून घेते. कसं मॅगी खायचं याला, भूक लागली दुपारनंतर खूप. म्हणलं मॅगी बनवली. विराट बाथरूमला गेलेला आणि याला मॅगी खायसाठी करतो असा. मॅगी लई आवडती पोरांना ना.
चल, विराट खूप रडतोय ओम दादाकडे जायचं म्हणून. तिथे आला त्याच्या ओम दादाच्या इथे सोडून येते. यश गेलेलं आहे, भैयाने घेऊन गेलेलं आहे यशला. आणि याचे चालले ओम दादाकडे जायचं. निघाला त्याच्या. अरे तुझी सायकल आहे ना घरी, दुसऱ्याची बघतो. चल, आपली नाही सायकल त्याची, पण लक्ष देत नाही घरामध्ये आणि दुसऱ्यांच्या सायकली बघतो. अरे दादा नाही घरी, जरा 5 मिनटं थांब. ओम चल, त्याला समजा त्याच्या ओम दादाची रडत होता जाण्यासाठी. मी आले रूमवर परत डाळ बनवायची, कारण आज डाळ भातच बनवलंय. विराटला आणायला चालली, ताई येणार आहेत खालती बिल्डिंगच्या. झोपायचं नाही म्हणतो, मम्मीकडे जायचं म्हणून रडत होता. घेऊन येते. आमचा बघू उघडाच आहे, शर्ट घातली आहे फक्त. कुणी जायचं सांगितलं, करमत नव्हतं तर झोप नव्हती लागत. टी व्ही बंद केला तर लागला रडायला म्हणत होत्या. आणलं परत. तुला फ्रेंड्स जेवण वगैरे झालं, पोरं झोपली आज लवकरच. तर चला आता ब्लॉग इथे समाप्त करतो. प्लीज माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगत जा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.